नमस्कार मित्रो. काल आपली 17 तारखेला जी क गटाची मुख्य परीक्षा झालेली आहे, त्यामुळं त्यातून बरेचसे विद्यार्थी आता रिलॅक्स झालेले असतील, पण कुठंतरी मनात थोडीशी हुरहुर असेल की आपण जे काही आन्सर्स केलेले आहेत तर ती बरोबर असतील का. तसंही जागा भरपूर आहेत, त्यामुळं मेरिट फार लागणार नाही, पण जे आपण सॉल्व्ह केले तर ॲटलिस्ट आपण रेसमध्ये तरी असलं पाहिजे. म्हणजे डोक्यातून एक जे काही काठावर राहण्याचं नेहमी जे आपण बघतो की काठावर राहिल्यामुळे जे काही आपल्याला धडधड होत राहते, तर ती कदाचित होणार नाही. आणि त्यासाठी आपण हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आन्सर टिक न करता आपण थोडंसं इनडेप्थ बघणार आहे की हे का येऊ शकतं. त्याचबरोबर येणाऱ्या बऱ्याचशा परीक्षांसाठी आयोगाचे क्वेश्चन्स हे काय असतात तर बेस असतात, म्हणून आपण हा जो व्हिडिओ आहे तर हा जीएसच्या दृष्टीतून म्हणजे आपला जो जनरल स्ट्रेस म्हणजे क्वांट रिझनिंग किंवा मेंटल ॲबिलिटी किंवा बुद्धिमत्ता चाचणी न बघता आपण फक्त जीएसचा पार्ट बघणार आहे आणि करंट अफेअर्सचा पार्ट बघणार आहे. ठीक आहे, तर हे दोन पार्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. आता इथं पहिला क्वेश्चन काय दिसतो आपल्याला, तर संयुक्त राष्ट्राची जी 27वी जागतिक हवामान बदल परिषद झालेली ती कुठं झालेली, तर इजिप्त, शर्म अल शेख या ठिकाणी झालेली होती. आता हा क्वेश्चन जो आहे ज्यांनी सरळ सेवा परीक्षा दिलेल्या आहेत तर त्या भरपूर सरळ सेवांमध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे, त्यामुळं हा एक आपण म्हणतो की इझी क्वेश्चन्स होता. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, ज्यांना 3 मे 2023 ला त्यांची निवड झालेली आहे. हाही क्वेश्चन बऱ्याचदा येऊन गेला, म्हणजे जेवढ्या सरळ सेवांमध्ये त्याच्यात 3-4 ठिकाणी तरी हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्यांचं नाव आहे अजय पाल सिंग बंगा. आता ही व्यक्ती एकतर अमेरिकन नॅशनॅलिटी अमेरिकन आहे, म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांनी कुठलं स्वीकारलंय तर अमेरिकेचं स्वीकारलंय, पण त्याचा जन्म कुठं झालेला आहे तर महाराष्ट्रात पुण्यात झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळं यांची जे काय व्यक्तिविशेष म्हणून एक जो आपला परीक्षेला पार्ट असतो तर त्याच्यामध्ये यांचं नाव हे इम्पॉर्टंट ठरतं. ठीक आहे, कुठं पुण्यामध्ये जन्म झाला या व्यक्तीचा, बऱ्याचशा मास्टर कार्ड वगैरे या बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी ऑलरेडी जॉब केलेला आहे. आता हा एक क्वेश्चन बघा की कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 असॉल्ट रायफलची निर्मिती करत आहे, तर हे कोणत्या देशासोबत आहे तर रशिया सोबत आहे. नियर अबाउट 6 लाख, किती म्हणतोय मी 6 लाख, आपण किती झाले 60,000, 6 लाख AK-203 असॉल्ट रायफल्स आपण कोणाकडून मागवतोय, रशियाकडून मागवतोय, आणि जवळपास ही 5,100 करोडच्या आसपासची डील आहे. ठीक आहे, आता हा आकडा येणाऱ्या परीक्षांसाठी इम्पॉर्टंट राहू शकतो, हाही इम्पॉर्टंट राहू शकतो, स्टेटमेंट दिले तरी आपल्याला माहिती असू शकतं. आता हा कोरवा आयुध कारखाना कुठं आहे असं जरी विचारलं येणाऱ्या एक्झाममध्ये तरी माहिती असावं, अमेठीमध्ये आहे. अमेठी कुठे आहे तर UP मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी काय आहे तर कोरवा आयुध कारखाना आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, कोणत्या रायफली तर AK-203. ठीक आहे, त्यानंतर 2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती तिरुपती रायडू कोणत्या राज्याचा आहे, तर हे कोणत्या, आंध्र प्रदेश. आता याच्या तिरुपतीवरून पण आपल्याला लक्षात आलं असते की आंध्र प्रदेश म्हणून आहे. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स बऱ्याचशा IPL संघांकडून पण खेळले, त्याचबरोबर भारताचं प्रतिनिधित्व सुद्धा केलेलं आहे. प्रतिनिधित्व म्हणजे कॅप्टनशिप नव्हे तर इंडियन टीम मधून ही व्यक्ती खेळलेली आहे, अंबाती रायडू. आपल्याला नाव माहिती आहे कारण आपण भारत हा क्रिकेट वेडा देश आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील. भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढवण्यासाठी कवच नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन ATP प्रणाली अंमलात आणली आहे. हे तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे, कोणी केलेलं आहे तर RDSO. RDSO म्हणजे काय, रिसर्च डिझाईन अँड, इथे लिहितो मी, रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. याचं नाव आहे. बऱ्याचदा लोकांना DRDO वाटेल, पण हे नाव काय आहे तर RDSO, रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. ऍक्च्युली हा क्वेश्चन येण्याचे कारण होतं म्हणजे कवच प्रणाली तयार होती पण ती अप्लाय केलेली नव्हती, त्यामुळे जे काय आता तमिळनाडू किंवा ओडिसामध्ये वगैरे जे ऍक्सिडेंट्स झाले तर त्यावेळी लोकांनी अशी शंका उपस्थित केली की जर कवच प्रणाली जर ऑलरेडी जर आपण अस्तित्वात किंवा अंमलात आणली असती तर कदाचित हा इश्यू किंवा हा ऍक्सिडेंट झाला नसता. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक
सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला, तर कोणता आहे? कॅनडा आहे. हे सोपं आहे, फॅक्च्युअल आहे. आता ह्याने काय विचारले की कोणतं असत्य नाही म्हणजे बरोबर आहे. सरळ काय विचारले? असत्य नाही म्हणजे कोणतं बरोबर आहे. आता काय दिलंय तर नाटो प्लस दिले. नाटो दिले का? नाही, नाटो प्लस दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते? ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, हे सगळे नाटो प्लसचे मेंबर्स आहेत. आणि काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीनं भारताला नाटो प्लसचा दर्जा दिलेला, हेही योग्य आहे. आणि चीनला घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक होता. म्हणजे ह्याचं उत्तर असेल वरीलपैकी सर्व असणार आहे. ठीक आहे. नाटो प्लस तुम्ही जरी जरी गुगलवरती जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला ह्या गोष्टीचं आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आभा कार्ड हा एक क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बऱ्याचदा जसं ह्या मागच्या 5-6 महिन्यामध्ये हा क्वेश्चन आभा कार्ड हे फार न्यूजमध्ये राहिलेलं आहे. आणि आभा कार्ड म्हणजे काय? तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. याच्या अंतर्गत काय केलं जाईल तर तुमचे ज्यावेळी तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट द्याल, तुमचे रिपोर्ट्स वगैरे जे असतील तर ते सगळे काय केले जातील तर एका ठिकाणी सर्व्हरला सेव्ह केले जातील. म्हणजे तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाल किंवा कुठं दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी जाल तर तुमचं जे काय पास्ट मधल्या ज्या काय तुमचे डिसिजेस आहे, तुमची हिस्ट्री जी आहे तर ती कम्प्लीट कोणाला दिसेल तर समोरच्या व्यक्तीला दिसू शकते. तर त्यासाठी म्हणून हे आभा कार्ड ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याचा कोणता उपक्रमाचा भाग आहे? आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा भाग आहे. बऱ्यापैकी करंट अफेअर्स सोपं आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत की 7-8 तरी ऍटलिस्ट मुलांना मार्क पडायला पाहिजे. ठीक आहे. काही एका दुसरं स्पीडमध्ये सोडवत असताना किंवा काही न कळल्यामुळं चुकू शकतं. ठीक आहे. भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5G सेवा कोणी? तर आता हे माहिती आहे आपल्याला, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ आहे. ठीक आहे. BSNL अजूनही नाही किंवा आयडिया नाही. आयडिया तर रेसमधूनच बाहेर पडलेला आहे. त्यामुळे ही ज्या 2 कंपनी आहेत, जरी तुम्ही ऑप्शनवरून जरी जातो म्हणत असाल तरी आपल्याला ए तर पाहिजेच. कारण खूप सारे ज्यांचं एअरटेलचं कार्ड आहे त्यांनी 5G नेटवर्क फ्री दिलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे. त्यांनी अपग्रेड करा म्हणून मेसेज येत राहतो. त्यामुळे ए तरी पाहिजे. ए कुठं आहे? ए बी आहे, ए सी आहे. सी तरी आयडिया येऊ शकत नाही. त्यामुळं ए बी हा ऑप्शन बरोबर आहे. आता काय दिलंय यांनी की कोणते कथने बरोबर नाहीत म्हणजे चूक आहेत असं दिले. 2 ठिकाणी त्यांनी वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विचारलाय. वरती काय विचारलंय की खालीलपैकी कोणती उदाहरणे ही असत्य नाहीत म्हणजे बरोबर आहेत. आणि इथं काय विचारलंय? बरोबर नाहीत म्हणजे चूक आहेत. काय विचारलंय तर INS मार्मोगोवा इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेला आहे. बरोबर आहे. हा एक स्टेल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे. बरोबर आहे. हा P-15 ब्रावो प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे. हेही बरोबर आहे. आणि यातील 90% पार्ट. आता इथं कॉशियस कधी व्हायचं जिथं संख्या दिलेली असेल. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की अजून 100% इंडिजिनियस जरी म्हटलं म्हणजे भारतात तयार करणारे एखादं जरी आपण जसं शिप आहे किंवा इतर जे काय तंत्रज्ञान वापरून एखादं जर समजा जहाज बनवायचं आहे, हेलिकॉप्टर बनवायचं, तर ते अजूनही शक्य नाही. त्यामुळे इथं 90% म्हटल्यामुळे हा चुकीचा आहे. इथं पाहिजे होतं 75%. किती पाहिजे होतं? 75%. आता दुसरं जहाज आहे. दुसरं मग पहिलं कोणतं? तर विशाखापट्टणम. INS विशाखापट्टणम हे काय आहे तर हे पहिलं होतं. ठीक आहे. त्यामुळं ह्याच्यामधलं काय असेल तर चुकीचं कोणतं, बरोबर कोणतं नाही तर हा डी असेल. ठीक आहे. तसं सोपं आहे. मी स्टॅटचे पण क्वेश्चन बघणार नाहीये. ठीक आहे. आता याचं उत्तर हे येईल. ठीक आहे. ते मी काढलेले होते आधी क्वेश्चन्स. आता याचं क्वेश्चन याचा आन्सर येईल. ठीक आहे. याचं हे ना काही मी फक्त बघून वर पाहिलेली होती. ओके. आता काही तलाठी परीक्षा होती किंवा इतर ज्या काही परीक्षा होत्या तर प्रत्येकाला काही अधिनियम वगैरे आपण बरेचसे पाठ करून गेलो होतो. का तर क्वेश्चन रिपीट होताना दिसत होते. शिवाय नगर परिषदेला वगैरे बरेचसे क्वेश्चन्स, त्याचबरोबर जे कंबाईनवाले आहेत त्याने ऑलरेडी हे बरेचसे अधिनियम वगैरे आहेत तर ते करून ठेवलेले होते. आता हे सोपे डायरेक्टली येणारे क्वेश्चन्स आहेत. आता याच्यात काय विचारले तर कलम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विचारले 2015चा आणि याच्यामध्ये कलम डायरेक्टली विचारलेली आहेत. ठीक आहे. आता कलमांमध्ये काय येईल? आता मी कसं लक्षात ठेवलेलं, आता 10 आहे दम, 10 का दम असं लक्षात ठेवलेलं म्हणजे शास्ती म्हणजे दंड. ठीक आहे. म्हणजे बीचं 4 असलेलं कुठं आहे तर इथं आहे.
इथंही आहे. मग हे दोन्ही ऑप्शन माझे काय झाले, निगेट झाले. ठीक आहे, मग 2 ऑप्शन माझ्याजवळ राहिले. एचं काय आहे, तर लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर. 13चं काय असेल, तर 13चं आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग गठीत करणे. आणि कलम 20 जे आहे, तर हे काय आहे, तर नियत कालमर्यादित लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. ठीक आहे, तर याचा ऑप्शन काय आहे, तर 4 हा ऑप्शन राहील. ठीक आहे, त्यानंतर हा आहे माहिती आयोगावर किंवा माहिती अधिनियम जो होता 2005चा, तर त्याच्यावरती हा विचारलेला क्वेश्चन आहे. हाही सोपा आहे. आता इथं एक जरी आपल्याला माहिती असेल, आता काय दिलंय, तर कलम 15चं काय असणार आहे, तर राज्य माहिती आयोग गठीत करणे. म्हणजे 12चं जे आहे, तर ते केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे, आणि 15चा जो आहे, तर तो काय होता, तर राज्य माहिती आयोग गठीत करणे असं आहे. बरोबर आहे. 9चंही माहिती आहे. 8 काय होतं, तर काही संस्थांना माहिती पुरवण्यापासून त्यांना संरक्षण देण्यात आलेलं होतं. आणि त्याच्या पुढचाच मुद्दा होता 9. त्यांनी काय सांगितलंय, की विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. 4 काय सांगतो, 4 सांगतो की सार्वजनिक प्राधिकरणावरील अबंधने. आणि 7 काय सांगतो, तर विनंतीचा अर्ज निकालात करणे. हेही सोपं आहे, फॅक्च्युअल आहे, पण थोडंसं ट्रिक लावून जर लक्षात ठेवलं तरी राहू शकतं. आता इथे काय विचारलंय, तर खालील विधाने विचारात घ्या. 2005 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. आता इथे सर्व लोकांना येईल का नागरिकांना येईल, तर ते नागरिकांना असावं. ठीक आहे, त्यामुळे मी हा ऑप्शन चूक धरतो. कारण इथं काय म्हटलं पाहिजे, की माहितीचा अधिकार हा देशातील नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे. तर हे दुसरं विधान काय असेल, बरोबर असेल. ठीक. त्यानंतर आता इथं तुम्हाला थोडंसं आर्टिकल्स वरती भरपूर क्वेश्चन्स आलेले आपल्याला बघायला मिळतात. काय आलेलं क्वेश्चन, तर भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करतात. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, जिथं एका धर्माला कुठल्याही प्रोत्साहन दिलं जाणार नाही, किंवा म्हणजे धर्मावरती फोकस केला जाणार नाही. आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 25 ते 28 काय करतात, तर धार्मिक स्वातंत्र्य, म्हणजे हे 2 तरी आले. बरोबर आहे. 44 काय सांगतो, की युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा. 44 समान नागरी कायदा म्हणजे काय, तर तो केलाच कशासाठी जातो, तर कोणत्याही एका पर्टिक्युलर धर्माला जास्त महत्व दिलं जाऊ नये. आणि जो अनुच्छेद 30 आहे, ऍक्च्युली हा मायनॉरिटीसाठी आहे, जे अल्पसंख्याक आहेत तर त्यांच्याविषयी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ए सी आणि डी तरी बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. ए सी डी हा ऑप्शनही असू शकतो किंवा हाही असू शकतो. आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कन्फ्युजन का, तर ह्या 30 मुळे. आता हा शक्यतो त्यांनी घ्यायला पाहिजेत, कारण आर्टिकल 30 काय सांगतं, की एखाद्या पर्टिक्युलर शाळांमध्ये जे शाळा वगैरे आहेत, तर त्यांचं त्या आस्थापना त्यांनी म्हणजे एस्टॅब्लिश करणे आणि त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करणे, तर हे 30च्या अंडर येतं. ठीक आहे, तर त्यामुळं मी या दोन्ही ऑप्शनवरती काय करेल, की सध्या तुम्हाला 50-50 चान्स देईल. आता आयोग काय निर्णय घेत आहे आपल्याला माहित नाही. ठीक आहे, त्यानंतर आता हा एक क्वेश्चन नेहमी येणार आहे, म्हणजे समित्या आणि त्यांच्या अध्यक्ष. आणि हे क्वेश्चन बरेचसे रिपीट झाले. आता आपल्याला मूलभूत अधिकारांची उपसमिती माहिती आहे, कोण आहे, तर जे.बी. कृपलानी. 4चं 1 आहे, तर इथं 2 ऑप्शन, म्हणजे हा गेला 2 ऑप्शन्स आहे. आता राजेंद्र प्रसाद यांची तर जे काय राष्ट्रध्वज आहे, तर त्याच्या संबंधित तदर्थ जी समिती होती, तर ती राजेंद्र प्रसाद, म्हणजे 3चं काय आहे, तर 4 आहे, तर हा ऑप्शन बरोबर आहे. आता ह्या 2 समित्या ज्या आहेत, प्रेस गॅलरी आणि तुमची नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती, तर ह्या दोन्ही आपल्याला फारशा माहीत नाहीत. ठीक आहे, त्यामुळं ह्या दोन्हीविषयी आता हे नवीन आपल्याला ऍड झाले, हे आपण कुठेतरी मेन्शन करून ठेवणे. ठीक आहे, आता जे.बी. कृपलानी आणि मुखर्जी होते, तर मुखर्जी यांच्याकडे कोणती होती, मुखर्जी यांच्याकडे अल्पसंख्याक उपसमिती होती, आणि यांच्याकडे मूलभूत अधिकार उपसमिती. आणि जर तुम्हाला अल्पसंख्याक आणि मूलभूत अधिकार समिती विचारलं असतं, तर ते सरदार पटेल आले असते. हे लक्षात घ्या. इथं काय विचारले, उपसमिती विचारले, म्हणून कोण असणार आहेत, जे.बी. कृपलानी असणार आहेत. ठीक आहे, तर आपलं हे एक आन्सर बरोबर आहे. त्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निर्देश करू शकते, म्हणजे कोणत्या कलमानुसार केंद्र सरकार राज्य सरकारांना आदेश देऊ शकतं. आता 370 चर्चेत असणारा मुद्दा काय होता, काश्मीरचा, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आता 356 काय आहे, तर 356 म्हणजे राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू करणे.
आता 263 हे आपल्याला माहिती आहे. 263 काय आहे तर इंटरस्टेट काउन्सिल, आंतरराज्य परिषदा ज्या आहेत तर ते 263 नुसार स्थापन, म्हणजे राहतोय कुठला ऑप्शन 256, म्हणजे 256 नुसार केंद्र राज्य सरकारांना निर्देश देऊ शकतं. खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. आता ऑप्शन हे पाहिजेत. 163 आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. आता शपथविधी याच्यामध्ये नमूद नाही. 167 नुसार मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आपल्याला माहिती आहे. 164 नुसार राज्यमंत्र्यांची संबंधित तरतुदी. 166 नुसार राज्य सरकारचे कारवाई, म्हणजे ऑपरेशन्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तर हा 163 हा काय असेल चुकीचा असेल. आता काही ठिकाणी मी एका ठिकाणी फक्त वाचलेलं होते की सप्ताह 163च्या अंडर येतात, ठीक आहे, पण ते तसं आपल्याला जे काय आपण कलम वाचतो त्याच्यात कुठेही तसं मेन्शन येत होत नाही, ठीक आहे. आता याच्यातलं चुकीचं विधान निवडायचं आहे. खालील मधलं काय काय दिलेलं आहे तर संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते, ठीक आहे. मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो, म्हणजे याच्यातलं साधा नॉर्मल. आता हे काहीच माहित नाही आपल्याला असं समजा, पण आपल्याला एवढं तरी माहिती की टॅक्सेस कुठं आहेत, टॅक्सचा पार्ट कुठं आहे, जवळपास 264 किंवा 66 पासून पुढे आहे, 273 74 समथिंग या दरम्यान आहे असं तरी आपल्याला माहिती. का तर जे काय 269 आहे, 268 आहे किंवा GST आहे, हे कुठं येतं हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. त्याच्या जवळपास कुठला आहे का, आणि इथं काय दिलंय तर संसदेला कर लावण्याचा अधिकार. मग हा 246 मध्ये कसा येऊ शकतो तर येऊ शकत नाही, म्हणून हा ऑप्शन काय असेल तर चुकीचा असेल, ठीक आहे. बाकीचे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. 45 नुसार काय सांगितलं तर संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते. 247 नुसार काय संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. 248 नुसार कायद्याचे अवशिष्ट किंवा इतर रेसिड्युअरी पॉवर्स ऑफ लेजिस्लेशन. रेसिड्युअरी म्हणजे काय राहिलेल्या पॉवर्स, ठीक आहे. ओके, आता हा खालील, आता हे आपल्याला माहिती पाहिजे की DPSPचे 3 प्रकार पडतात, बरोबर आहे. एक तर गांधीयन फिलॉसॉफी आहे, गांधीजींच्या तत्वांवर आधारित आहे. एक जे आहे तर ते काय तर लिबरल प्रिन्सिपल्स आहेत. लिबरल म्हणजे काय तर स्वतंत्र, जे काय आपण ज्याला आपण असं म्हणतो की मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाणारे असतील किंवा मुक्त विचारसरणीचे असतील. आणि एक जे आहे तर ते समाजवादी तत्वसारणीवरती अवलंबून असलेले, बरोबर आहे. मग असे 3 प्रकारचे आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी काय विचारलं तर गांधीवादी विचारसरणी. आता हा फॅक्च्युअल म्हणजे पाठांतराचा पार्ट आहे. आता याच्यातलं 43 आपल्याला माहिती पाहिजे, 47 काय आहे, 48 काय आहे. तर 43 काय सांगतं आपल्याला, 43 मध्ये आपल्याला काय दिसतं तर कामगारांविषयी येतो. कामगार त्यांना एक चांगल्या पद्धतीचं जीवन व्यतीत करण्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून देणे. 47 काय म्हणतो तर 47 मध्ये आपल्याला येते की न्यूट्रिशन म्हणजे पोषण वगैरे सर्वसामान्य किंवा गरीब लोकांचं व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचबरोबर दारूबंदी वगैरे ते 47 मध्ये येतं. 48 मध्ये काय येतं तर 48 मध्ये आपल्याला शेती, पशुपालन किंवा आपण काय म्हणतो तर पशुहत्या केली जाऊ नये, म्हणजे गोहत्याला बंदी वगैरे, हे 48च्या अंडर येतं. तर ही तिन्ही जे आहेत तर ही काय आहे तर गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित आहेत. आणि 49E जे आहे तर हे काय म्हणतात तर फ्री लीगल एड. फ्री लीगल एड म्हणजे काय तर मोफत विधी सेवा, जे नालसा वगैरेची नंतर स्थापन झाली तर ती कशामधून झाली तर 49Aच्या माध्यमातूनच झालेली आहे. म्हणजे गरीब लोकांना फ्री लीगल म्हणजे कायदेशीर ज्या बाबी आहेत तर ते मोफतपणे पुरवता याव्यात. तर हे लिबरल प्रिन्सिपल आहे. त्यामुळं याच्यातलं काय असेल तर ABC हा ऑप्शन बरोबर असेल, ठीक आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे की आता हाही रिपीटेड झालेला आहे क्वेश्चन, 4-5 वेळा रिपीट झाला. काय म्हटलेलं आहे की ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वजनिक प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला तर कधी केला तर 22 जानेवारी 1947 ला. मांडला कधी तर 13 डिसेंबर 1946 ला. ओके, हे आपल्याला माहिती आहे. कुणी मांडलेलं तर नेहरूंनी मांडलेलं होतं. इथं काय तर मूलभूत कर्तव्याविषयी विचारलं आणि योग्य काय आहे ते विचारलं. काय विचारलेलं आहे तर 1901 पहिला ऑप्शन जो आहे तर तो काय सांगतोय तर 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार सोनसिंग समितीची स्थापना केली. हे बरोबर आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये यांची या समितीची स्थापना केली होती.
वय वर्षे 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटना दुरुस्ती 2002 द्वारे जोडण्यात जाते. हे 88 नसून इथं 86 पाहिजे, येते लक्षात. तर ह्या 86 2002चा जो कायदा होता, तर त्या राईट टू एज्युकेशन जे म्हणतो आपण, तर ते कशामुळे आलं, 86वी घटना दुरुस्ती, हे माहिती पाहिजे. त्याचं उत्तर काय असावं, तर 1 असलं पाहिजे. हे चूक आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही असं विचारलेलं. आता हाही सोपा क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल आहे. काय म्हणलेलं आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24 बरोबर आहे. संविधानाचा उपायांचा अधिकार 32 ते 35 हेही बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचं किती असणार आहे, 25 ते 28 असणार आहे. म्हणजे हा ऑप्शन काय असणार आहे, जोडी ही जुळत नाही. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29-30. आता हे रिपीट झालेलं आहे बघा, म्हणजे आर्टिकल्स बरेचसे रिपीट झालेले आपल्याला बघायला मिळतात. इथं काय विचारलं, तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण होतं. 29 वरती हा तिसरा, म्हणजे त्या सेक्शन वरती हा तिसरा क्वेश्चन आहे. अल्पसंख्याक, मी मगाशीच म्हटलेलं की मायनॉरिटी. 29 आणि 30 हे दोन्ही आर्टिकल कशा संबंधात आहेत, तर मायनॉरिटीचे राईट्स, अल्पसंख्याकांचे अधिकार. ठीक आहे. हे बाकीचे ऑप्शन सगळे चुकीचे आहेत, त्यामुळे हा काय असेल, याचा ऑप्शन 2 हे बरोबर आहे. राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत, कोणकोणते आहेत, तर राज्यपाल विधिमंडळामध्ये भाषण देतात, हे मला माहिती आहे आपल्याला. विधानसभा सुद्धा बरखास्त करू शकतात, अध्यादेश जारी करू शकतात, पण मंत्रिमंडळ कॅबिनेट बरखास्त करू शकत नाहीत. ऑप्शन काय असेल, ABC हे आपल्याला माहिती असावं, इथं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. विधानसभा बरखास्त होऊ शकते, फक्त कॅबिनेट बरखास्त होऊ शकत नाही. ठीक आहे. भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली आहे. हे काय आहे, तर 2026 आहे. हा कायदा ऍक्च्युअली तर 2002 पाहिजे होता. ठीक आहे. ही 84वी घटना दुरुस्ती होती, 84. ठीक आहे. त्यानुसार काय करण्यात आलेलं आहे, तर 2026 पर्यंत. आता हा ऑप्शन इथं 2001 किंवा 2 याच्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं, पण याचं उत्तर जे आहे ते 2026च आहे. आणि 2001चा कायदा 2002ला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालेली आहे, बरोबर आहे. त्यानुसार 84वी घटना दुरुस्ती झालेली, त्यानुसार हे 2 ऑप्शन हे बरोबर असेल. आता इथे काय म्हटलंय, तर जेव्हा लोकसभा राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावर मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलवत, कोण, तर राष्ट्रपती बोलवतात. हे आपल्याला माहिती आहे की 108 कलम 108 नुसार बोलवली जाते. बरं, हे जे संयुक्त अधिवेशनाची संकल्पना आहे, तर ती कोणत्या देशाकडून घेतली असं आलं, तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली. ठीक आहे. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलेला आहे, कॅनेडियन. म्हणजे कॅनडामध्ये जशी सेंट्रलाइज्ड सिस्टीम आहे, सेंट्रलाइज सिस्टीम म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, रेसिड्युअल पॉवर्स ज्या आहेत, उर्वरित जे अधिकार आहेत, तर ते कुणाला देण्यात आले, केंद्राला देण्यात. इथेही तेच केलेलं आहे. गव्हर्नरची जे काय अपॉइंटमेंट वगैरे आहे, तर ते कोणत्या राष्ट्राच्या मॉडेलवर डिपेंड आहे, तर कॅनडा. ठीक आहे. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत राज्यांचा संघ असेल, तर आर्टिकल 1 असेल. ठीक आहे. 2, 3 म्हणजे 2 मध्ये काय, तर नवीन प्रदेश तयार करणे, याचं राज्यांची पुनर्रचना करणे किंवा नवीन राज्यांची निर्मिती करणे एक्सेट्रा. ठीक आहे. आता हिस्ट्रीचे क्वेश्चन्स इथून चालू होतात. हे पण बरेचसे क्वेश्चन्स हे सोपे आहेत. ठीक आहे. सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे, कोणत्या, तर सत्यशोधक समाजाची. याची स्थापना कधी झाली, तर 1873ला. कुणी केली, तर महात्मा फुलेंनी केली होती. आता हा बेसिक, आता बाकीचे क्वेश्चन्स बरेचसे विचारून झालेत म्हणून आता हा क्वेश्चन काढलेला आहे की सत्यमेव जयते. ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता. तर हा बऱ्याचदा हे 2 ऑप्शन आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहित नाही, 2 माहिती आहेत. ठीक आहे. नेहमी काय करायचं की उगाचच आयोगाचे ऑप्शन चूक आहेत असं गृहीत धरायचं नाही. आयोग शक्यतो काय करतो की बरेचसे ऑप्शन हे बरोबर देतो, त्यामुळं मॅक्सिमम बरोबर असलेल्या क्वेश्चन म्हणजे उत्तराबरोबर जर गेला तर तुमचं उत्तर बऱ्याचदा बरोबर येऊ शकतं. म्हणजे आता ज्ञानोदय प्रबोधय आपल्याला माहिती आहे की हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते, पण तार प्रसारक किंवा सायंतिपिका माहित नव्हतं. मी जर असतो तर मी हे 4 ऑप्शन मारले असते. ठीक आहे. म्हणजे वरील सर्व बरोबर, जरी हे 2 माहीत नसले तरी ते बरोबर आलं असतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता.
आपल्याला हे माहिती आहे की याच्यातून खूप सारे ऑप्शन्स आपण डायरेक्टली काढू शकतो. सावरकरांचं ऑप्शन काढू शकतोय आणि शिवराम हरी राजगुरू यांचं ऑप्शन काढू शकतो. हे भगतसिंगांच्या पिरियडमध्ये होते, कारण हा पिरियड नंतरचा आहे. गदर संघटनेची स्थापना कधी झाली तर 1913 झाली, बरोबर आहे. आणि एक तर सावरकर त्याच्या आधी ऍक्टिव्ह होते, कधी 1904-05 पर्यंत. शिवराम हरी राजगुरू कधीपासून ऍक्टिव्ह झालेले होते, 1925 पासून पुढं. त्यामुळे हे दोन व्यक्ती गेले. आता राहतात हे दोन ऑप्शन, तर विष्णू गणेश पिंगळे हे काय असेल याचं बरोबर उत्तर असेल, कारण ही व्यक्ती गदर संघटनेचं संस्थापक पण आहे. म्हणजे सोहनसिंग भाकना असतील किंवा करतारसिंग सराभा असतील, तर यांच्यासोबत ही व्यक्ती होती. आणि यांना 27व्या वर्षी फाशी देण्यात आली लाहोरमध्ये. यांचं मूळ गाव जर बघितलं तळेगाव ढमढेरे म्हणून आहे. तुम्ही जर मुंबईला जाताना एक्सप्रेसवेच्या इथून जर जात असाल तर तिथं तुम्हाला सोमाटणे फाट्यापासून आत जायचं एक रोड आहे, तर तिथं तुम्हाला ते तळेगाव ढमढेरे गाव दिसतं. तर तिथं यांचा जन्म झालेला आहे. कोणाचा? विष्णू गणेश पिंगळे यांचा. ठीक आहे. शेतकरी चळवळीशी खालीलपैकी, आता ही सगळे ऑप्शन बरोबर आहेत. कृष्णराव भालेकरांचा दिनबंधू आपल्याला माहिती आहे. सुरुवातीच्या काळात कोणाकडे होतो? कृष्णराव भालेकर. नंतरच्या काळात कोणाकडं? तर NM लोखंडे यांच्याकडं. ठीक आहे. NM लोखंडे याचे संपादक राहिलेले. ठीक आहे. दिनकरराव जवळकर यांचं तेज आपल्याला माहिती आहे. पुण्यामध्ये जे काय शेतकरी परिषद झाली 1927-28च्या दरम्यान, तर त्यावेळी विरा शिंदे त्याच्या अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि साने गुरुजींनी खानदेशात शेतकऱ्यांचे संघटन केले होते. मी तुम्हाला आधी पण सांगितले की आयोगाचे उगाच ऑप्शन कॅन्सल करायचे नाहीत. हे चारही आपले आन्सर्स बरोबर आहेत. ठीक आहे. आता इथं मी थोडासा साशंक आहे, त्यामुळे मी इथे क्लिअर कट सांगणार नाही. आपल्याला माहिती आहे की बाळशास्त्री जांभेकर यांना पहिले बृहस्पती असं म्हणतात, पण आता दुसरे कोण? एकतर तरखडकर असतील किंवा चिपळूणकर असतील. ठीक आहे. त्यामुळे मी याच्याबद्दल थोडासा साशंक आहे, मी माझा आन्सर देणार नाही. ठीक आहे. असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या उपायांची शिफारस केली? तर हे चारही येतील. ठीक आहे. चारही इम्पिरियलिझम, वसाहतवादाचे तुम्हाला हे वैशिष्ट्ये दिसतात. सभा उधळून लावण्यासाठी जरूर तर गोळीबारी करावा, आणि हे केलेलंही आहे. तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड माहिती आहे, त्याच्यावरून पण तुम्ही ह्या चारही गोष्टी तुम्ही रिलेट करू शकता. सिडिशियस मीटिंग्ज ऍक्ट. सिडिशियस म्हणजे काय? तर देशद्रोही ज्या मीटिंग घेतल्या जात होत्या, तर त्यांच्यावरती सरकारने लागू केला तर व्हाईसरॉय सरकार त्यास संमती देईल. सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी गावातून लष्करी मार्च काढणे, कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना धीर देण्याकरता आणि पोलीस दलाला सहाय्य म्हणून लष्कराचा भरपूर वापर करावा. हे चारही ऑप्शन्स बरोबर असतील. आता इथं काय आहे तर इसवी सन 1896 मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहाय्याने कोणते कमिशन नेमले? तर कोणतं? वेल्बी कमिशन आहे. गोपाळकृष्ण गोखले यांनी वेल्बी कमिशन पुढे साक्षी दिलेली होती, त्यामुळे आपल्याला हे माहिती असेल. ठीक आहे. डॉट यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले, आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव कोण? तर प्राध्यापक महर्षी धोंडो केशव कर्वे. आता मी जी एक सिरीज घेतलेली होती क्वेश्चनची हिस्ट्रीमध्ये 500 क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये ह्याच्यातले बरेचसे क्वेश्चन्स कव्हर झालेले आपल्याला बघायला मिळतात. इसवी सन 1937 ते 44 पर्यंत सतत 7 वर्षांकरता खालीपैकी कोण हिंदू महासभेचे अध्यक्ष होतं? कोण? तर विनायक दामोदर सावरकर. हे जवळपास 7 वर्षांसाठी काय राहिलेले? तर हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. आता याच्यात ऑप्शनही तुम्ही काढू शकताय. तर डॉक्टर हेगडेवार हे सुरुवातीचे होते, म्हणजे किंवा ह्यांच्यामध्ये तुम्ही दोघांमध्ये विचार करू शकला असता, पण सावरकर हे बेस्ट म्हणजे ते योग्य आन्सर राहिलं असतं. इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले? आता एक तर तुम्हाला कालखंड माहिती पाहिजे व्यक्तींचा. NM लोखंडे यांचा पिरियड काय होता? तर 1897 पर्यंत. तर हे प्लेगच्या साथीत लोकांची मदत करता करता यांनाही प्लेगची लागण झाली आणि यांचा मृत्यू झाला. यांच्यासोबत सावित्रीबाई फुले त्यांनी सुद्धा लोकांची शुश्रूषा केली, त्यामुळे त्याही प्लेगच्या साथीनेच वारलेले आहेत, हे आपल्याला माहिती असावं. ठीक आहे. खालील विधानांचा विचार करा. सह्याद्री पर्वत. आता ह्याच्यात एक ठीक आहे, आता ह्याच्यात तुम्हाला काहीच माहित नाही असं मी सांगतो. आता पहिल्यांदा ऑप्शन जरी पाहिले आपण, ऑप्शन मध्ये काय दिसते की ह्या सगळ्यांमध्ये डी असा एकच ऑप्शन आहे की जो फक्त या ऑप्शन मध्ये आहे, आणि फक्त तेवढाच वाचायचं. नसेल तर मग आपण बाकीच्या ऑप्शनकडे वळू शकतो. काय दिले? तर कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौरस किमीपेक्षा जास्त. हे बरोबर आहे, त्यामुळे काय असेल आपला आन्सर 4 बरोबर आहे. बाकीचं काय दिलेलं? तर कोकण किनारपट्टीची लांबी, हे माहिती आहे आपल्याला.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्र लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी, हे बरोबर आहे. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण म्हणतात. आता हे वरचे तिन्ही ऑप्शन जनरली सगळ्यांना माहिती आहेत, पण हा ऑप्शन जो आहे तर हा फक्त तुम्ही लॉजिक लावलं तरी सुटू शकतो. गाविलगड टेकड्या बी अमरावतीमध्ये आहेत म्हणून बी ऑप्शन मारायचं नाही, दुसरा लगेच मारायचं नाही. इथं बघा हा चौथ्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. बऱ्याचदा मुलांना घाई गडबड, कारण 60 मिनिटात 100 क्वेश्चन सोडवायचे. बऱ्याचदा इथं मुलांची मिस्टेक होती की बी पटकन मारून येतात किंवा दुसरा ऑप्शन मारून येतात. बी हा कुठे दिलाय तर चौथ्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. इथे काय दिलेलं आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग काय असेल तर मावळ असेल. ठीक आहे. घाटमध्ये काही लोक म्हणतील मावळ आहे. शिवना नदीचा उगम अजिंठा औरंगाबाद मध्ये झालेला आहे नदीचा, एवढं जरी माहिती असतं तरी अजिंठा डोंगर आपण टिक केलं असतं. ठीक आहे. सातपुडा तर येणारच नाही, बोरगड येणार नाही. ठीक आहे. वणी किंवा अजिंठा आलं असतं, पण अजिंठा हे योग्य उत्तर आहे. भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला? कोणत्या वर्षी तर नोव्हेंबर 1986 ला. ऍक्च्युली तो मे मध्ये म्हणजे मे मध्ये तो पास करण्यात आला आणि नोटिफाय करण्यात आला कधी किंवा गॅजेट मध्ये देण्यात आला 1986 ला, नोव्हेंबर 1986 ला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण कन्फ्युजन काय राहील की मार्च मध्ये, मे मध्ये किंवा नोव्हेंबर. तर नोव्हेंबर मध्ये काय केलं तर न्यूजपेपर त्या गॅजेट मध्ये देण्यात आलं. ठीक आहे. आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कधी तर मार्च 1999 ला. 2000 आय थिंक 12 पुन्हा एकदा कोयनामध्ये लेक टॅपिंगचा प्रयोग झालेला होता. ठीक आहे. त्याच्या आधी जवळपास 12 वर्षांनी न्यूज हेडलाईनच देताना 12 किंवा 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग अशी काहीतरी त्याची न्यूज होती, हेडलाईन होती. जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने खालीपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित कोणती आहे तर ही आहे. ठीक आहे. आता पर्यावरण वन मंत्रालय हे तरी ऑप्शन येणार नाही, हे माहिती आहे. IUCN तर येणार नाही, हे आपल्याला माहिती आहे, कारण ही वेगळी संस्था ही वेगळी आहे. FAO वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. त्यामुळं एकच ऑप्शन इथं कोणता आहे तर आरोग्य पर्यावरण लिंक असोसिएशन म्हणजे सी इथं 3 मध्ये आहे. ठीक आहे. 2016 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिले 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती. आता हे सगळ्यांना वाटत होतं की हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, काय तर पहिलं सेंद्रिय राज्य कोणतं तर सिक्कीम आहे. पण विचारलंय काय सेंद्रिय शेतीचं क्षेत्रफळ किती. आता हा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असलेला क्वेश्चन आहे. किती असणार आहे 1,90,000 एकर हा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यानुसार हे बरोबर आहे चौथा ऑप्शन. ठीक आहे. हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगत प्रदेशात दगड गोटे वाळू यांचे संचयन करतात. त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे त्या त्यांना काय म्हणतात तराई, मग भाबर, भांगर, खादर. ठीक आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे दगड गोटे वगैरे मेन असणारा पार्ट कुठला तर तराईचा प्रदेश. आता चेर्नोबिल एक मध्ये वेब सिरीज वगैरे आलेली बऱ्याचशा लोकांनी पाहिली असेल. त्याचा जे काही अपघात झालेला कधी झालेला आहे 26 एप्रिल 1986 ला. स्वीडनमधील शास्त्रज्ञांना याच्या आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्जन रेडिएशन झालेले समजले आणि शेवटी काय तर हा आता ए बी सांगू शकता तुम्ही की असू शकेल, पण सी जो आहे चेर्नोबिल प्रकल्पात ग्राफाईटचा उपयोग अणुभट्ट्या थंड करण्यासाठी केला जात होता. बरोबर आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला पाणी असंही दिसेल, काही न्यूज जर पाहिल्या तुम्ही तर पाण्याचाही वापर दिसेल, काही न्यूज मध्ये ग्राफाईटचाही आहे. त्यामुळे हे आपण आन्सर बरोबर आहे असं समजून चालूया. याचं उत्तर असेल ABC. पाण्याचाही वापर करतात, हेवी वॉटरचाही वापर करतात, त्याचबरोबर ग्राफाईटचाही वापर करतात. कशासाठी जे विखंडन होत असतं तर ते स्पीड कमी करण्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो. आता इथून चालू होतात आपले सायन्सचे क्वेश्चन. आता हे काही क्वेश्चन फार इझी आहेत, काही क्वेश्चन फार अवघड आहेत. ठीक आहे. आता ज्यांना मराठीत जमत नाही त्यांनी इंग्लिशमध्ये बघा, कारण इंग्लिशमध्ये फार गोष्टी सोप्या होतात अशा सायन्सच्या बाबतीत. एअर प्रेशर आपण बॅरोमीटर मध्ये मोजतो हे आपल्याला माहिती आहे. विंड स्पीड कशामध्ये अॅनोमीटर. इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक सेस्मोमीटर. आता हा तरी ऑप्शन माहिती आहे. आणि इंटेन्सिटी ऑफ साऊंड डेसिबल मीटर. हे आपल्याला माहिती पाहिजे. काय असेल ऍटलिस्ट इंटेन्सिटी जरी माहिती असतं तरी 2 ऑप्शन आपले कॅन्सल झाले असते, पहिला आणि दुसरा. या दोन्हीमध्ये तुम्ही ठरवता आलं असतं.
आता खालील विधाने विचारात घ्या. ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक म्हणजे RI रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरणीकरण होते. तर मुळात जो RI असतो कशावर डिपेंड असतो, एक तर मटेरियलवर डिपेंड असतो किंवा कलर्सवरती डिपेंड असतो. त्यामुळे कदाचित हे चुकीचं असेल. आणि दुसरं जे आहे, सर्व पदार्थ माध्यमे विकिरीकरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळीमध्ये विकिरण करणारे नाही. बरोबर आहे. म्हणजे व्हॅक्यूम मध्ये डिस्पर्शन होत नाही, हे बरोबर आहे. बी बरोबर आहे. ठीक आहे. हा जो पहिला ऑप्शन आहे तर हा चुकीचा असू शकतो. ठीक आहे. मायोपिया हा लघुदृष्टी दोष असून तो या कारणामुळे कशामुळे होतं, तर वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या, आता हा डोळा आहे तर कुठं पडते, तर हा पडदा आहे, या रेटिना आहे, तर ही इमेज जी आहे तर ती इथं पडते कुठेतरी, इथं. म्हणजे ह्या पडद्याच्या सुरुवात पुढे तयार होते पण दृष्टीपटलावर पडत नाही. ठीक आहे. इथं वस्तू आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. कुठं पडेल त्याची इमेज, तर इथं पडेल, त्यामुळे आपल्याला हे दिसत नाही. मग मायोपिया आणि हायपर मेट्रोपिया असे दोन आजार आपल्याला, म्हणजे लघुदृष्टी दोष आणि दूरदृष्टी दोष असे दोन प्रकारचे आपल्याला डोळ्यांचे आजार होऊ शकतात. सोडियमची अणुसंख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या ते. आता वस्तुमान म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या. बरोबर आहे. आता यांनी काय सांगितलंय, तर सोडियमच्या अणुसंख्या. आता ॲटॉमिक हे काय झालं, तर ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान. बरोबर आहे. आणि अणुअंक म्हणजे काय, तर प्रोटॉनची संख्या, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. बरोबर आहे. म्हणजे आता त्याने इथं दिलंय काय, तर 11 इलेक्ट्रॉन दिले, तर इथं 11 आहे म्हणजे यांची संख्या किती दिली आहे, तर 11 दिलेली आहे. 11 बघा आधी, एक तर न्यूट्रॉन, हा नाही, 12 प्रोटॉन नाही, 12 इलेक्ट्रॉन नाही, 11 इलेक्ट्रॉन, 11 इलेक्ट्रॉन आणि राहिलेले 23 मधले म्हणजे 12 काय असतील, न्यूट्रॉन असतील. सोपं आहे, इझी आहे. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे, क्लोरीनमुळे काय होत नाही, तर प्रदूषण होत नाही. अमोनियामुळे होतं, नायट्रोजनमुळे होतं, हायड्रोजन सल्फाईडमुळे होतं. खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात, तर वॉशिंग सोडा हा पेट्रोलियमच्या रिफायनिंगसाठी वापरतात. हा 10th पुस्तकामधला सेंटेन्स आहे. ठीक. खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे, ऑर्थोप्रोडा किंवा मोलिस्क. मोलिस्क म्हणजे काय, जे आपण गोगलगाय वगैरे जे बघतो तर त्यांच्यामध्ये आणि ऑर्थोप्रोडामध्ये असतं, तर ओपन सिस्टीम असते ज्याच्यामध्ये जसे आपले हे जे वेन्स राहतात, वेसल्स राहतात, ब्लड वेसल्स, तर तसे यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. ठीक आहे. सस्तन प्राण्याचे प्रकार. आता हा इंग्लिशमध्ये वाचू आपण म्हणजे लक्षात येईल. आता पाऊच ॲनिमल म्हणजे कांगारू, त्याला जसं पाऊच असतं त्याला आपण मॅक्रोपस असं म्हटलं जातं कांगारूला. फ्लाइंग मॅमल म्हणजे बॅट. आता बॅट म्हणजे वटवाघूळ हे असं एकच सस्तन प्राणी आहे जो की उडू शकतो. बरोबर आहे. त्याला टेरोपस असंही म्हटलं जातं. टुथलेस मॅमल. टुथलेस मॅमल म्हणजे काय, तर टुथलेस मॅमल आपल्याला मॅनिस असंही म्हणू शकतो. आणि अँट एटर. अँट एटरचं काय, एक मिनिट, इथं काहीतरी डीचं 3 येणार नाही. पाऊस्ट ॲनिमल मॅक्रोपस अँट एटर. ओके. डीचं 3 असलेला कुठला आहे, हां डीचं 3 यायला पाहिजे. टुथलेस ब्रॅडफिश. ओके, एक मिनिट. पाऊस्ट मॅक्रोपस आला, फ्लाइंग कुठला आला, टेरोपस. टुथलेस कुठला येईल, ब्रॅडिपस येईल. आणि अँट ईटर मॅमल कुठला येईल, मॅनिस. अँट ईटर म्हणजे काय, मुंग्या वगैरे खाणारा प्राणी. आता तुम्हाला खवले मांजर माहिती आहे, खवले मांजरचे एक सोंड सारखं पुढं आलेलं असतं, त्यांना आपण काय म्हणतो, तर मॅनिस म्हटलं जातं. ठीक आहे. तर आणि हे टुथलेस मध्येही येतात, म्हणजे अँट ईटर ॲनिमल्स टुथलेस मध्येही बरेचसे आपल्याला बघायला मिळतात. का, त्यांना दात नसल्यामुळे ते काय करतात, तर ते बारीक बारीक कीटक वगैरे खातात, ज्याला चावायसाठी फारसं म्हणजे दातांची आवश्यकता नाही. ठीक आहे. पाऊस्ट ॲनिमल काय असेल, मॅक्रोपस असेल. आय थिंक एकावरूनच ऑप्शन निघतो. ठीक आहे. ह्याच्यावरूनच आपल्याला आन्सर निघते. आता याचं काय असेल,
आपल्याला माहिती आहे की AP डी कॅन्डोले काय सांगितलं तर टॅक्सॉनॉमीचा या संज्ञेचा जनक कोण तर AP डी कॅन्डोले. तर हे बुक मध्ये दिलेलं आहे. लिनियस काय तर द्विनाम पद्धती, बायनोमियल सिस्टीम, हे आपल्याला माहिती आहे. अरिस्टॉटलला काय म्हटलं जातं तर झुलॉजीचे फादर म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि प्लेटो फिलॉसॉफी. आता प्लेटो हे कुणाचे गुरु आहेत तर अरिस्टॉटलचे गुरु आहेत. ठीक आहे. आता भातावरील खैरा जो डिसीज आहे, आजार आहे, तर तो कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे पडतो, कोणत्या तर झिंक. हे आपल्याला माहिती आहे, बेसिक क्वेश्चन आहे, खूप सारे एक्झामला आलेला आहे. तिथे काय विचारले तर आता तुम्हाला याच्यात एक किंवा दोन ऑप्शन जरी माहिती असते, आता ब्रायोफायटा म्हणजे फ्युनरिया हे जरी माहिती असते किंवा अनावृत्त बीज म्हणजे सायकस. ऍक्च्युली हा 6वीचा क्वेश्चन आहे, 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. अनावृत्त बीज म्हणजे सायकस हे जरी आपल्याला माहिती असतं तरी सगळ्यांनी, आता डी काय म्हटलं मी, एक म्हटलं, इथं बघा एकच ऑप्शन आहे, हा गेला हा गेला हा गेला, डायरेक्टली काय होऊ शकतं तुमचा आन्सर निघाला असतं. शैवाल काय आहे, क्लायमोडोमोनस. ब्रायोफायटा फिनरिया हेही आहे. हे तुम्हाला सगळं चित्र काढून दिलेले आहे. सायकस म्हणजे काय तर एक नारळाच्या झाडासारखं वरती असा गुच्छ असणारं झाड, त्याला सायकस ट्री म्हणतात. ठीक. तर हे आपल्याला माहिती आहे आणि हे अगदी पाठ्यपुस्तकात वगैरे हे ॲज इट इज क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे. इथे काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी वनस्पतींचे रोग व त्यांचे कारक जीव यांची अयोग्य जोडी ओळखा. आता लिंबू वर्गीय कॅन्कर, लिंबू म्हटल्यावर सायट्रस. आता इंग्लिशमध्ये बघा, तुम्हाला काही गोष्टी सोप्या पद्धतीने सांगतो. इथे काय दिलंय, सायट्रस कॅन्कर दिलाय, झॅन्थोमोनास सायट्री, सायट्रस सायट्री हा बरोबर आहे, एक तरी निघाला. दुसरा काय, रस्ट ऑफ व्हीट, तर पुसिनिया ग्रामिनिस ट्रिटिसाय. आता हाही खूप साऱ्या पुस्तकांमध्ये रस्टला ट्रिटिसाय किंवा हे म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे, खूप साऱ्या पुस्तकात हे डायरेक्टली दिलेलं आहे. आता रेड रॉट ऑफ शुगर केन, आता ह्या दोघांमध्ये इश्यू झाला असता की नेमकं आन्सर काय शोधायचं. तर याचं उत्तर असेल 3, एअरगॉट ऑफ बाजरा. ठीक आहे. बाजाराचं काय आहे तर क्लॅव्हिसेप्स फ्युसिफॉर्मिस, क्लॅव्हिसेप्स फ्युसिफॉर्मिस या कारकामुळे काय होतं, ह्या कॉजल हा जो ऑर्गॅनिझम आहे तर याच्यामुळे काय होतं तर बाजारावरती एअरगॉट हा आजार पडतो, रोग पडतो. इथे काय दिलं तर भारतात हवाई छायाचित्रणाचे काम कोण कोण करतं. इंडियन एअरफोर्स आहे, इंडियन एअर सर्वे आहे, NRSA आहे. NRSA म्हणजे काय तर नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी. तर या 3 करतात, त्यामुळे आन्सर काय असेल 4 असेल. IMD म्हणजे काय, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तर ते छायाचित्रणाचं काम करत नाही. IMDचा जर फुल फॉर्म माहित असता तर तुम्ही हा ऑप्शन बरोबर केला नसता. ठीक. इथे काय म्हटलेलं आहे तर व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफीमध्ये करतात. आता कार्टोग्राफी म्हणजे काय तर नकाशा वगैरे बनवण्यासाठी. नकाशे बनवण्यासाठी म्हटल्यानंतर ऑप्शन काय असला पाहिजे तर C असलं. इथे स्थलकृती नकाशे बनवण्यासाठी बरोबर आहे C पाहिजे. C कशामध्ये, याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, हा ऑप्शन काय झाला कॅन्सल झाला. चित्रपट निर्मिती, आता चित्रपट निर्मितीसाठी तुम्ही वरून बघणार आहे का तुम्ही अँगलमध्ये कॅमेरा घेताय, त्यामुळे हाही ऑप्शन जाईल, B जाईल. हा गेला हा गेला, राहतोय काय A आणि C. फोटोग्रामेट्रिक सर्वेक्षण आणि स्थलकृती नकाशे तयार करणे. मिथ्या वर्ण स्वरूप हवाई छायाचित्र वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला, कोणता आहे तर लाल रंग वापरला जातो, बरोबर आहे, रेड. आपल्याला माहिती आहे, तुम्ही बऱ्याचदा एरियल फोटोग्राफीचे आपल्या बुकमध्ये वगैरे जे चित्र दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये रेड कलर वगैरे आपल्याला जास्त दिसतो. तो कसला आहे तर तो निरोगी वनस्पती दर्शवतो. ठीक आहे. पाण्यासाठी डार्क ब्ल्यू वगैरे आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली जे ग्लोनास हा उपग्रह कोणत्या देशाचा, कोणता, रशियाचा. अमेरिकेचा कोणता आहे तर GPS आहे. चायनाचे काय तर बेडो आहे आणि भारताचं काय तर नाविक आहे. ठीक आहे. संगणक जोडणीतील 2 उपकरणांमध्ये डेटा संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारे, म्हणजे कम्युनिकेशन बिटवीन 2 डिव्हाइसेस कोणत्या ह्याच्याप्रमाणे दिलं जातं संगणक प्रणालीमध्ये तर फुल डिप्लेक्स असेल. सिम्प्लेक्स म्हणजे काय तर कीबोर्डचा आहे.
हाफ ड्युप्लेक्स म्हणजे काय, तर आपलं जे काय वॉकी टॉकी वगैरे असतात तर ते हाफ ड्युप्लेक्स नाही करतात आणि फुल ड्युप्लेक्स येईल ते. ठीक आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत ज्या सुविधा शासनाने लोकांना दिल्या त्याची प्रतिक्रिया लगेचच घेण्याची सिस्टीम तयार केली, त्याला काय म्हणलं, रॅपिड असेसमेंट सिस्टीम. म्हणजे पटकन आपल्याला त्याचा रिप्लाय आला पाहिजे. ठीक आहे. आता मोबाईल कम्प्युटिंग बद्दल थोडंसं मी भरपूर रिसर्च केलं, पण ह्याच्याबद्दल मला असं फिक्स असं काय आन्सर सापडलेलं नाही. त्यामुळे हा ऑप्शन आपण आयोगाकडे ठेवू, आयोग काय उत्तर देते बघू. ठीक. खालीलपैकी ओळखा जे मुख्यतः होस्ट वेबसाईटसाठी वापरले जाते. काय तर वेब सर्व्हर्स वापरले जातात. आता सगळ्यात अवघड जर कुठला पार्ट असेल या पेपरमधला तर तो कोणता होता, इकॉनॉमिक्सचा पार्ट. म्हणजे अक्षरशः याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायला लागत होती. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना काय केलेलं आहे, इथं काहीतरी आहे खालील सगळं. ठीक आहे. तर निधी आपण काय म्हणतो तर पीपीपी पार्टनरशिप किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल जे आहे, पीपीपी मॉडेल ज्याला म्हणतो आपण, तर ते कशासाठी केलेलं होतं, तर गुंतवणूक वाढावी आणि त्यामुळं पैसा जो निधीचं जे व्यवस्थापन आहे तर ते व्यवस्थित करता यावं यासाठी म्हणून हे मॉडेल विकसित केलं होतं. ठीक आहे. डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ हे चुकीचं आहे, मेक इन इंडिया चुकीचं आहे, स्मार्ट सिटीज हेही चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते. आता हे दोन्ही पद्धतीने वाक्य बघू शकता. गव्हर्नमेंट कर्ज घेतलं तर लोक निर्धास्त राहतात का, तर कर्जमाफी होऊ शकते आणि काही लोक कॉशियसही होतात. त्यामुळे याबद्दल मी थोडंसं साशंक आहे की हे उत्तर बरोबर असेल किंवा नाही, पण दुसरं उत्तर काय असेल तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळं हा सध्या तरी मी हा ऑप्शन 3 टिक करतोय. आता आयोग काय देतं उत्तर बघू. मानव विकास निर्देशांकाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. आता याच्यात काय काय दिलेलं आहे, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाने UNDP 1990 पासून आपल्या अहवालात मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला. हे आपल्याला माहिती की 1990 पासून मानव विकास निर्देशांक जाहीर केला जातो. आता याचे त्यांनी श्रेय कुणाकुणाला दिले, लॉर्ड मेघनाथ देसाई आणि अमर्त्य सेन. अमर्त्य सेन तर होते पण मेघनाथ देसाई होते का, नाही. कोण होते तर मेहबूब उल हक होते. बरोबर आहे, मेहबूब उल हक. त्यामुळं बी कॅन्सल होईल. तर बी कॅन्सल केलं तर हा जाईल, हा जाईल, हा जाईल, राहतोय ऑप्शन हा. तर पुढे काय दिले तर मानव विकासाशी निगडीत 5 घटकांचा समावेश मानव विकास निर्देशांकात केला जातो. आता यांनी 3 ऍक्च्युली द्यायला पाहिजे होतं का, त्यांनी उपघटक पण कन्सिडर केलेत आपल्याला हे माहीत नाही. त्यामुळं हा ऑप्शन 2 कॅन्सल झाल्यामुळे हा ऑप्शन राहतो. जर त्यांनी 3 घटकांऐवजी चुकून 5 दिलेला असेल तर हा ऑप्शन कॅन्सल होऊ शकतो. आणि शेवटचं काय सांगितलंय म्हणजे हा प्रश्न कॅन्सल होईल. मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी 0 ते 1, 0 ते 1 असतं हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. फक्त हा थोडासा कन्फ्युजिंग काय आहे तर ते त्यांनी 3 घटकांऐवजी 5 का घेतले ते माहित नाही. मग ते उपघटक कन्सिडर केले तर 5 होऊ शकतात. बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित कार्यपैकी कोणती विधान बरोबर आहे, कोणतं असेल तर हे व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन हे येईल. ठीक आहे. भारतीय शेतीच्या उत्पादकतेसंदर्भात पुढील विधानात अयोग्य विधान ओळखा. तर त्यांनी काय म्हटलं, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली असं दिसते का आपल्याला, अजिबात नाही. शेतीच्या उत्पादकतेमधील वाढ ही देशात सर्वत्र समान होती हे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे 2 ऑप्शन जर काढले ए आणि बी, काय म्हटले त्यांनी अयोग्य विचारले, म्हणजे ए आणि बी काय असतील अयोग्य. बाकीचे ऑप्शन आपल्याला ए बी दिसत नाही. शून्याधारित अर्थसंकल्प. आता हा ऑप्शन एक नेहमी हे क्वेश्चन नेहमी विचारले जातात. त्यांनी काय म्हटलं तर 1980 मध्ये युएसच्या कृषी विभागाने प्रथम, हे ऍक्च्युली 1973 मध्ये ज्यावेळी जॉन एफ केनेडी ज्यावेळी प्रेसिडेंट होते तर त्यांनी 1973लाच त्यांनी वापरलेलं होतं. त्यामुळे ए ऑप्शन काय होईल तर हा चुकीचा आहे. हाच गेला, हा गेला. ठीक आहे. बी आणि सी 2 राहतात. इथं काय विचारलं तर सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पाऊल म्हणून 7व्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली गेली हे बरोबर आहे. आणि 1998 मध्ये केंद्र शासनाने शून्याधारित अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन स्वीकारला नाही. तर हे 1986च्या आसपास त्यांनी काय केलं होतं, हा दृष्टिकोन स्वीकारलेला होता. पीटर ए पिहर यांनी हा झिरो बेस्ड बजेटिंगचा संकल्पना जी आहे तर ती त्यांनी मांडलेली होती. पीटर पिहर असं म्हटलं तरी चालेल. ठीक.
इथे काय दिलेलं, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत काय, तर तौलनिक लाभाचा सिद्धांत ॲडम स्मिथ, उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत हेक्चर ओलिन आणि केवळ लाभाचा सिद्धांत रिकार्डो. आता हे मुळात अवघड क्वेश्चन आहे. आता एचा ऍक्च्युली तौलनिक लाभाचा सिद्धांत कोण असेल, रिकार्डो. हे इथं पाहिजे होतं आणि हा वरती पाहिजे होता. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्हीमध्ये त्याने गल्लत केलेलं आहे. ह्याचा ऑप्शन बी जो आहे तर तो काय असणार आहे, बरोबर असणार आहे. भारतातील दळणवळणाशी संबंधित पुढीलपैकी बरोबर विधाने कोणती असतील. आता हे काय दिले, भारतात सन 1837 मध्ये टपाल, ऍक्च्युअली टपाल सेवा झाली 1766 ला. कुणाच्या काळात, रॉबर्ट क्लाईव्हच्या. तेव्हा पहिला ऑप्शन काय आहे, चूक आहे. भारत सरकारने 2003 मध्ये ब्रॉडबँड जाहीर केले, हे बरोबर आहे. दूरसंचार साधनांचे उत्पादन करणारा भारत एक प्रमुख देश होण्यासाठी दूरध्वनीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारणे हे 11व्या पंचवार्षिक योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट होते. हे थोडंसं बघू आपण. ठीक आहे, आता हे चूक असायला पाहिजे, कारण बी बरोबर आहे. बी इथं बरोबर आहे किंवा इथं आहे. बी इथं बरोबर असेल तर ए चुकीचा असल्यामुळे हा ऑप्शन कट जातोय, हा चूक आहे. आपल्याला जरी आपण ऑप्शनवरून गेलो तर बी आणि डी बरोबर पाहिजे. पण यांनी काय म्हटलं तर 1872 मध्ये अलेक्झांडर ग्राहम बेल यानं दूरध्वनीचं तंत्र विकसित केले, पण ऍक्च्युली 1876 ही डेट दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्यामुळं हा कदाचित क्वेश्चन काय होईल, कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये आपल्याला दिलेला आहे 1876 दिलेले. हे काय म्हटलेलं आहे तर सरकारचे शिक्षण व प्रशिक्षण समिती आणि त्याचं वर्ष दिलेलं आहे. तर रॉयल कमिशन ऑन ऍग्रिकल्चर जे काय आपल्याला बघायला मिळतं ते कधी येतं, 1928 ला. काही ठिकाणी 1926 डेट आहे, ती कमिटी फॉर्म केलेली आहे आणि रिपोर्ट त्यांनी 1928 ला दिला होता. त्यामुळे काय असेल तर 1928 असेल. कर्वे समिती जी आहे ते 1964 ची आहे. फेडरिक निकोल्सन आहे तर 1895 आणि मॅकलॅगन समिती 1915 मध्ये. हे कशासाठी तर इंडियन सोसायटीजवरती, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर जो आहे सहकार, तर त्या संदर्भात ह्या समित्या आहेत. शेवटचा ऑप्शन काय आहे तर 2021-22 दरम्यान आरबीआयचे निव्वळ परकीय चलन मालमत्तेत ... होती. काय काय होतं तर सोने आणि विदेशी चलन मालमत्ता. काय असेल, ए आणि डी बरोबर असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा अखंड पेपर कव्हर केलाय बुद्धिमत्ता चाचणी बघून. अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर सांख्यिकी वगैरे तो पार्ट थोडासा मी घेतलेला नाही, कारण ते मग परत व्हिडिओ पण लेंथी झाला असता. याच्याबद्दल काही लोकांच्या मनात शंका असतील, काही आन्सर बद्दल, तर त्यांनी कमेंटमध्ये द्यावं की हे ऑप्शन हे थोडंसं याचं उत्तर वेगळ्या पद्धतीनं असावं. आणि त्याचबरोबर तुम्ही प्रूफ ही जर दिला तरी ते बेटर राहील, कारण आपण बाकीच्या मुलांनाही त्याबद्दल थोडंसं अवेअर करता येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं पेपर तसा पाहिला तर थोडाफार अवघड वाटतो, पण बऱ्याचशा मुलांना आता जागा भरपूर असल्यामुळे मेरिट थोडंसं खाली सरकू शकतं. ठीक आहे, त्यामुळे आपण बघू आता मेरिट किती लागेल, काय होईल. पण ॲनालिसिस करा, याच्यामध्ये नवीन ज्या गोष्टी आपल्याला मिळतात तर त्या थोड्याशा कुठंतरी मेन्शन करून ठेवा, कारण का तर येत्या काळात परत ज्या पुढच्या एक्झाम्स असतील त्याच्यासाठी आपल्याला या प्रश्नपत्रिकेचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.